नमस्कार, मी हरिभाऊ नवगिरे. आपण पाहतात संगनायक न्यूज चॅनल. आपण पाहू शकता लाखांनी या सोहळ्यामध्ये वारकरी आलेले आहेत. या वारीमध्ये लाखोच्या संख्येने वारकरी सहभागी झालेले आहेत. तरी आपण काही वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. मी नवनाथ करंडे, राहणार काठापूर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी 2 वर्ष झालं पायवारीला जात असतो. आमची विठ्ठलावरती खूप मोठी श्रद्धा आहे आणि आम्ही विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे आमच्या गावावरून पायदिंडी 24 वर्ष झाली येते पंढरपूरला आणि आमचं वैयक्तिक दुसरं वर्ष आहे. आम्हाला विठ्ठलाची भक्ती करून खूप मोठा आनंद मिळतो आणि आमचं विठ्ठलाला एकच साकडं आहे की पीक पाणी चांगलं पिकू दे, पाऊस होऊ दे, शेतकऱ्याचं भलं होऊ दे. आणि तसंच सरकार मायबापाला सुद्धा विनंती आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. आणि विठ्ठलालाही साकडं आहे की सरकारला शेतकऱ्याबद्दल सहानुभूती आणि मोठं मन करू दे सरकारने. म्हणजे शेतकरी बळीराजा जर सुखावला तर देश चालतो. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर आलेले सर्व वारकरी, सेवेकरी यांना सर्वांना आमच्या विठ्ठल रुक्मिणी पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा, शुभकामना. सगळ्यांचा प्रवास सुखकर समृद्धीने हो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझे नाव बाळासाहेब वामन काळभोर, राहणार लोणी काळभोर. आमच्या दिंडीचं नाव सांगतो, अंबरनाथ रामदारा शिवालय लोणी काळभोर. आणि दिंडी क्रमांक नगराच्या पाठीमागे 4 नंबरला. आता आहे मला सायकल, माझ्याकडे गाडी नव्हती, काही नव्हती. आपले वाघुली धर्मेंद्र सातव पाटील आहेत ना, त्यांनी गाडी दुरुस्त करून दिली मला. त्याच्यामुळे वारी करतोय. माझं एकच आकडे असेल की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व्हावी आणि अपंगांची पेन्शन वाढवावी, योजनेचा लाभ भेटावा. वारकऱ्यांना दिव्यांग तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. माझं नाव दशरथ लक्ष्मण काचोळे. मी लोकलगावचा माजी सरपंच आणि खेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष. आज मला असं वाटलं की मी पहिल्यांदाच मी वारीला पायी आलेलो आहे की लोकांना चांगले सुगीचे दिवस यावा, लोकांची कर्जमाफी व्हावा याकरता विठ्ठलाला मी मागणं घालणार आहे की लोकांचं, शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं पाहिजे या संदर्भात. आणि सर्व वारकऱ्यांना मी आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शुभेच्छा व्यक्त करतो की सर्व शेतकऱ्यांना व भाविकांना आरोग्यदायी जीवन जावं अशी सदिच्छा विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. माझं नाव अर्जुन सकाराम घोडे, मुलगाव तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आम्ही देहू ते पंढरपूर वारीत करीत असताना आमचा दिंडी क्रमांक 68 आहे आणि दिंडी सोहळा एवढा मोठा आहे. चालू वर्षी पाऊस झाल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहणारे भक्त आज चालू वर्षी या ठिकाणी वारीला भरपूर गर्दी झालेली आहे. आणि आनंदाचा एक आनंद घ्यायचा आणि वर्षाकाठी आपल्याला ऊर्जा मिळते म्हणून वारीची खरी संस्कृती पांडुरंगाचं दर्शन व्हा म्हणून आतुरतेने वाट पाहणारा भक्त त्या ठिकाणी पंढरपूरला जात आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.